नमस्कार मैत्रिणींनो, जोश रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपल्याला आज एक रेसिपी बनवायची आहे. तर मी काय बनवू हा विचार करत होती. तर मी आज तुम्हाला फ्लावरची रेसिपी बनवून दाखवणार आहे. पण हा व्हेज नाही बनवणार आहे, मी नॉनव्हेज म्हणून बनवणार आहे. त्याच्यात कोलंबी टाकून मी त्याचा चांगलं झणझणीत कालवण बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य हा बघा, अर्धा किलो फ्लावर आहे. हा मी कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा बघा, आणि ही कोलंबी आहे. हे मी हे बघा, हे फक्त पुढचं मागचं हे काढलंय आणि हे साल ठेवलंय मधलं, असं ठेवलंय. ह्याच्याने हे ना कालवणाला टेस्ट चांगली येते, याची चव उतरते पूर्ण. हे आणि त्याच्यासाठी वाटप लागणार आहे. हे कांदा एक आपल्याला कापून फ्राय करायचंय. वाटपासाठी फक्त मी एक खोबरं घेतलंय ओलं आणि 2 मिरच्या घेतल्या, बाकी काही घालायचं नाही. बाकी सुके मसाल्यांवर मी करणार आहे. लाल मसाल्यात हे कालवण करायचंय आणि एकदम पटकन आणि झटपट होणारं हे कालवण आहे. काहीही वेळ लागत नाही. तर तुम्हाला आता हे मी कांदा आणि खोबरं कापून घेऊन येते. हे बघा, इथे मी आता हा कांदा एकदम पातळ स्लाइस करून घेतलाय, एकदम छान, आणि मधून एकदा चिरलाय. आणि ह्याचे पण काप केले. ते बघा, खोबरं पण चांगलं बारीक कापून घेतलंय. आणि हे 2 मिरच्यांचे 2-2 केले. हे आपण आता मिक्सर मध्ये घालून घेऊया फक्त. आणि साइड बाय साइड मी इथे पातेलं मांडलंय, बघू शकता. हे बघा, पातेलं ठेवलंय. ह्याच्यात आपण 2 पळी तेल टाकतो. आपण जेवढं टाकतो रोजच्या जेवणात तेवढंच टाकायचे, जास्त काय टाकायचं नाहीये तुम्हाला. तेल टाकलं, त्यात आता आपण कांदा फ्राय करून घेणार आहे. हा बघा, आपण स्लाइड केलेला कांदा फ्राय करायला केला. एकदम काही सोपी रेसिपी आहे. त्याच्यात काही तुम्हाला एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. हे बघा, आता आपला कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण हे मिक्सर मध्ये, कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण हे मिक्सर मध्ये वाटप करून घेऊया. बारीक एकदम चांगलं फाईन पेस्ट करायची याची. वाटप करून आणतो. हे बघा, आता आपला कांदा थोडा लाल होतो, आपण शिजून घेऊया. नरम होऊ दे आणि थोडासा लाल झाला पाहिजे तोपर्यंत आपण हे मिक्सर मध्ये वाटप करून घेऊया. एकदम फाईन पेस्ट करायची आहे. हे बघा, मिक्सरची एकदम फाईन पेस्ट करून घेऊया आपण. हे बघा, आता आपला कांदा थोडा लाल होतोय. 1-2 मिनिटात होऊन जाईल. तिथपर्यंत आपण हे बघा, हे मिक्सर मध्ये खोबरं आणि 2 हिरव्या मिरच्या याचं वाटप तयार करून घेतलं आहे. हे बघा, काहीच याला मेहनतीची गरज नाहीये, पटकन होणारं कालवण आहे. आता आपल्याला ह्याच्यावरच करायचं आहे. फ्लावर पण आपण अगदी पटकन शिजून होतो, कोलंबी पण हे नाही, म्हणजे आपल्याला एकदम 15 मिनिटात आपलं हे सर्व रेडी होतं आणि आपण हे करू शकतो. तुम्ही पाहू शकता. आता बघा, कांदा आपला लाल झालेला आहे. आता आपण याच्यात थोडेसे सुके मसाले टाकणार आहे. सर्वात प्रथम हे आपण लाल तिखट टाकलंय. तुमचा तिखट मसाला घरगुती जो तुम्ही वापरत असाल तो. त्यानंतर अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, आणि हे काश्मीरी लाल पावडर 1 छोटा चम्मच. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्या मसाल्यासोबत. गॅस थोडीशी मंद करायची आणि हा मसाला थोडासा कांद्यावर शिजू द्यायचा. जितकं तुम्ही चांगलं शिजवाल ना तेवढं तुमचं कालवण एकदम मस्त होतं. हे बघा, चांगलं लाल झाले बघा. आता आपण ह्याच्यावर ही कोलंबी टाकणार आहे आपण ही सर्व. हे बघा, ही कोलंबी आपण 2 ते 3 मिनिटं जरा हलवून घेणार आहोत. या मसाल्यासोबत थोडस म्हणजे
हा मसाला आहे ना पूर्ण त्या कोलंबीमध्ये मुरतो. करून बघा, असं करणं गरजेचं आहे, कारण कोलंबी आहे ना मसाल्यावर थोडीशी शिजली पाहिजे. मसाला पूर्ण त्याला लागला पाहिजे, तरच कालवणाला थोडं छान येते. कधी एकत्र फ्लावर आणि कोलंबी टाकायची नाही, ही टीप लक्षात ठेवा. ते 2 मिनिटं आपण चांगली कोलंबी या मसाल्याबरोबर मिक्स करून घेऊया. चांगली कोलंबी मसाल्याबरोबर आपण मिक्स झालेले मंद आचेवर करायचं आहे जवळ. हे बघा, बघा कलर किती सुंदर आहे आणि कोलंबी आपली मस्त मसाल्याबरोबर एकत्र झालेली आहे. आता या वेळेला आपण हा फ्लावर टाकायचा. हे बघा, हा चांगला मिक्स करून घ्यायचा. सर्व मंद आचेवरच करायचंय, बिलकुल फास्ट नाही करायचे. थोडस प्रोसिजर थोडस लांब आहे पण खूप सुंदर लागतो. करून बघा नक्की, साधी सोपी रेसिपी आहे. करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती. तुमच्या लाईक्स कमेंट्सची मी वाट बघेल. आपण नेहमी फ्लावरची भाजी वगैरे तर खातोच, पण असं एकदा करून बघा, खूप सुंदर लागते. तुम्हाला सुक्क हवं असेल तर थोडं पाणी कमी ठेवून सुकवू शकता तुम्ही. हे बघा, चांगला मिक्स झालेला आहे. आता आपण यावेळेला हे वाटप टाकतोय सर्व मिक्सर मधलं. हे बघा, हे वाटप सर्व टाकून घ्यायचं मिक्सर मध्ये पाणी टाकून ते काढून घ्यायचं सगळं. हे बघा, आणि हे चांगलं मस्त त्याच्याबरोबर एकजीव करून घ्यायचे. संपूर्ण वाटप त्या पूर्ण फ्लावर कोलंबीला लागलं पाहिजे. अशा प्रकारे प्रोसिजर फॉलो करतो. मिक्स झालेला आहे. आता मात्र गॅस फास्ट करायचे आणि आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं. फ्लावर आणि कोलंबी शिजायसाठी पाणी लागतं. मी हे थोडस रस्सा करणार आहे, याचा कालवण करणार आहे, म्हणून मी थोडस पाणी जास्त ठेवते. तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला खायचंय त्याच्याबरोबर तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता हे तुम्हाला सफेद दिसतंय, असं वाटत असेल की याच्यात काय नाही, पण जसं उकळेल तसं याला कलर यायला सुरुवात होईल. आपण वाटप टाकले आताच म्हणून. हे बघा, आता ही कालवण चांगली उकळी आली आहे कालवणाला आणि बघा कलर किती सुंदर आलाय. बघा कलर बघा किती सुंदर आलाय. आता आपण काय करूया, त्याच्यात मीठ टाकूया चवीपुरतं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि या कालवणाला ना चांगलं फ्लावर कोलंबी शिजेपर्यंत ना आपण झाकून ठेवायचं. मध्ये मध्ये बघायचं, झाकून ठेवूया. मंद आच जरासं मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं. मी जरा झाकून ठेवते, तुम्हाला दाखवते थोड्या. एक 5 मिनिटांनी आपण परत बघूया. तर इथे आपण हे उघडून पाहूया कसं झालंय ते. हे बघा, हे बघा किती सुंदर कलर आहे. आता आपण बघूया हे झालंय का. थोडस फ्लावर शिजायचं आहे. थोडं आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि परत एक 5 ते 7 मिनिटं करूया. टोटल 15 मिनिटं लागतात ह्याला व्हायला. चांगलं मऊसूत शिजून घ्यायचंय फ्लावर. आता आपण परत चपाती देऊन ठेवूया. हे बघा, अजून एक 5-7 मिनिटं आपण ठेवले. आता आपण बघूया. हे बघ, फ्लावर पण छान शिजलेला आहे ते. हे बघ चव सुटतोय म्हणजे हा शिजलेला आहे आणि हे आपलं
मस्त झणझणीत कालवण तयार झालेलं आहे. अगदी 15 मिनिटात होते. बघा कलर पण किती सुंदर आहे, टेक्स्चर बघा, आणि छान शिजलेले आहे बघा, बघू शकताय तुम्ही. आता आपण गॅस बंद करूया. चला तर मैत्रिणींनो, हे माझं फ्लावर आले कोलंबीचं कालवण, झटपट होणारं कालवण आणि मस्त झणझणीत लागणारं कालवण रेडी आहे तुमच्यासाठी. तर नक्की करून पहा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की मला सांगा. आवडल्यास म्हणजे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.